जर असं वागवून दिल्याच्या नंतरही असं वागल्यावर मग त्यांच्याबरोबर राहायचं का? तुम्हाला पटत असले तर राहतो बाबा. एवढा मोठा उद्योग केलेला आहे. हा माणूस जेलमध्ये गेल्याच्या नंतर त्याच्या समर्थनार्थ परळी बंद करा म्हणणं कितपत योग्य आहे? नाविन्यपूर्ण म्हणजे नवीन पायंडा पाडे. इसके बाद जो भी जेल में जाएगा उसके लिए हम तुम्हारे साथ है म्हणून आता शहर बंद करून टाक. एखाद्या वेळेस मुंबई बी बंद करू नये. काय सांगा? या दुर्घटनेनंतर आकाचे लोक जर आले तर परळी म्हणजे बीड मुंबई सुद्धा बंद करू शकतात. या दुर्घटनेनंतर म्हणजे वाल्मिक कराडांना नेलं तेव्हा रोहित कुठे असं त्यांनी एक आवाज दिला. तर नेमकं हा रोहित कोण आता याचा शोध घेतला जातोय. कर्मचारी त्याचा मला वाटतं हाताखालचा माणूस आहे रोहित कांबळे म्हणून असेल. रोहित कुठे काही मदतीला वगैरे लागत असेल पोलीसच्या गाडीत बसून नेला ना मग तो तिथून. कराड कुटुंबियांनी असं म्हटलं की सुरेश धस हे या प्रकरणात हा जो हत्या प्रकरण घडला त्याच्या 2 दिवस आधी वाल्मिक कराड यांना येऊन भेटले होते असं दावा त्यांच्या कुटुंबाने केला. वाल्मिक कराडांना मी नाही भेटलो. असं दावा कुटुंबाने केला. भेटलो नाही. वाल्मिक कराड माझं काय वाईट काय होतं? वाल्मिक कराडाबरोबर माझे चांगले संबंध होते ना. पण वाल्मिक कराड ह्या पद्धतीने माणसं मारायला लागलो त्याचं समर्थन करायचं का? रत्नागिरी 24 न्यूज चॅनलला आताच सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका.